आजच्या छानशा उपक्रमात आपण मुलांमध्ये छापील मजकूर आणि पुस्तकांबद्दल जागरूकता आणि रुची वाढवण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकू. भाषा वाचण्याआधी आणि लिहिण्याआधी पुस्तकांमध्ये रस निर्माण होणे महत्वाचे आहे. जसे गोष्टीचे शीर्षक कुठे आहे, गोष्टीतील चित्रे आणि लिखित मजकूर कुठे आहे, पाने कशी उलटावीत, वाचन कौशल्यांपूर्वी लिखित भाषेतील योग्य दिशेने बोट फिरवत पुढे नेणे इत्यादी कौशल्ये विकसित होणे आवश्यक आहे. आजच्या उपक्रमासाठी तुम्हाला वेगवेगळ्या रंगीबेरंगी चित्र असलेली गोष्टीच्या पुस्तकांची आवश्यकता आहे. आज किती सारी पुस्तकं आहेत आपल्याकडे, हो की नाही? आज कोणतं पुस्तक वाचायचं सांगा बरं मला. अच्छा, हे पुस्तक वाचूया आता. पण पुस्तक वाचण्याआधी आपण ह्याची थोडीशी माहिती घेऊया, ठीक आहे? तसं आपल्या सर्वांना नाव आहेत की नाही, तसं प्रत्येक पुस्तकाला नाव असतं. मला सांगा, ह्या पुस्तकाचं नाव कुठे लिहिले आहे? बरोबर. आता मला सांगा, पुस्तकाच्या या पानावर तुम्हाला काय दिसत आहे? आई, बरोबर. मुलगी, मुलगी. बरोबर. आणि काय दिसतंय? आई, बरोबर. चटई. आता मला सांगा, या चित्रामध्ये काय चाललंय? आई वाचते. बरोबर. आई वाचते. बरोबर. आई वाचते आणि मुलगी बसलीये. हा, चला तर पानं उघडून दाखवा बरं मला. कोण दाखवणार? मी पुस्तकं देते. हा, मला पानं उघडून दाखवायची. चला, पुस्तकाचं पान उघडून दाखवा बरं मला. तुम्ही पण प्रत्येक मुलाला एक पुस्तक देऊन हा उपक्रम पुन्हा करून घेऊ शकता. यामध्ये तुम्ही मुलांना शोधायला सांगू शकता की पुस्तकाचे नाव कुठे आहे, पुस्तक कसे उघडायचे, चित्र कुठे आहेत आणि त्यावर बोलू शकता त्यांच्याशी. पुस्तकांची पाने पण कशी उलटावीत हे सांगा. पुन्हा भेटू एका नवीन उपक्रमासह एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.